रायगडाच्या पायथ्याला छोटस गाव, वाकुसरे असं गावाचं नाव. जातात माय मावल्या हांडत दुधाचं घेऊन गडावर, त्यावर चाले किती कुटुंबांचा संसार. त्यातलीच एकही हिरा गवळण, कुटुंब तिचं छोटस, सासू नवरा आणि तान्ह बाळ. उद्याच्या पुनवला दूध आणा गडावर, असा राजाचा सांगावा आला कानावर. काम आवरलं भराभर, दिला सांगावा शेजारणीकडं. एकटं बाळ निजलं घरात, लक्ष राहू दे घरावर. पाऊल टाकत झपाझप हिरा निघाली गडावर, दूध इकण्यासाठी हिंडती सैरभर. झाला उशीर फार, लक्ष गेलं दिसाकडं, सूर्यदेवाची स्वारी झाली होती ढगाळ. कानामध्ये गुंजला बाळराजाचा आवाज. गडावर होता एक आदेश चोख, सूर्यास्ताला गडाचं सर्व दरवाजे बंद. हिरा धावली आता मुख्य दरवाजाकडं, हात जोडून विनवणी करी द्वारपालाकडं. बाळ माझं निजलं एकल घरात, टाहू फोडला असेल त्यानं, भुकणं माय माय म्हणून. राजा आदेशाचं कठोर पालन, सूर्योदयाच्या आधी नाही दरवाजा उघडणार. शब्द ऐकून घेऊन हिरा पुन्हा धावली आता दुसऱ्या दरवाजाकडं. हंबरडा फोडून साकड घालती देवाकडं, सैरभैर हिरा पळती बेभान. हात जोडून म्हणती एकला निजला घरात तान्हा, कोण पाजलं माझ्या भुकेल्या लेकरास पाना. अंधाऱ्या काळोख्यात तिची नजर एका कड्यावर गेली, जिथं नव्हता कुणी पहारे करी. आता निघाली कड्यावरून मार्ग नव्हता सरळ, काटे टोचती हातावर, रक्तबंबाळ पाय. कडा अतिशय कठीण, चुकला एक जरी पाय, सरळ दिशे मृत्यूची खाय. नाही भान तिला मार्ग निवडला कठीण, डोळ्यासमोर फक्त तान बाळ. दुसऱ्या दिवशी खबर मिळाली शिवप्रभूस, कडा उतरून गेली एक गवळण. सांगावा आला हिरास, बोलावले रायगडी दरबारास. केलं राजानं साडी चोळी आणि माहेर, कड्याला आता बांधला बुरुज. झाली धन्य ती माऊली, दिलं हिरकणी बुरुजाचं नाव.